हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम कृष्ण लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी ओ हा विठ्ठल बरवा बरवा ओ हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुखाची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवी वारा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा तो हा माधव माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरे जय जय राम झाला नोरोनिया ठेला साधु बोध झाला नुरोनिया साधू बोध
झाला नुरुनी आठेला साधुबोध झाला तो नुरोनी आठेला आईचा मुराला अनुभव आईचा मुराला अनुभव आईचा मुराला अनुभव साधुबोध झाला नुरुनी आठेला साधुबोध झाला तो नुरोनी आठेला बोध झाला तो नुरुनी आठेला साधुबोध झाला तो नुरोनी आठेला आईचा मुराला अनुभव आईचा मुराला अनुभव आईचा मुराला अनुभव कापुराचे वाते उजळल्या ज्योती कापुराच्या वाती उजळल्या ज्योती कापुराचे वाते उजळल्या ज्योती कापुराची वाती उजळल्या ज्योती आईच समाप्ती झाली जैसे आईचा समाप्ती झाली जैसे आईचा समाप्ती झाली जैसे मोक्ष रेखे आला भागविनाटला मोक्ष रेखे आला भाग्य विनाटला मोक्ष रेखे आला भागविनाटला मोक्ष रेखे आला भाग्य विनाटला साधू चांकेला हरिभक्त साधूचा केला हरिभक्त साधूचा केला हरिभक्त ज्ञानदेवा गोडी संगती सजनी ज्ञानदेवा गोडी संगती सजनी ज्ञानदेवा गोडी संगती सजनी ज्ञानदेवा गोडी संगती हरिदेश जनिवानी आत्मतत्वे हरिदिश जनिवानी आत्मतत्वे हरिदिश जनिवानी आत्मतत्वे हरिमुखे म्हणा 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 पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी विठोबा रखुमाई ओंकार कुमार हरी ओंकार कुमार विठोबा ओंकार कुमार ओंकार कुमार साधुबोध झाला नुरोनिया ठेला ठाई चमुरला अनुभव कापुराची वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसे मोक्ष रेखे आला भाग्यवे नटला साधूचा अंकिला हरिभक्त ज्ञानदेव गोडी संगती सज्जनी हरिदिसे जनिवनी आत्मतत्वे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठ्ठल 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 हरे हरे विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज मधवेश्वर भगवान हरिनाथ बाबा की विठ्ठल गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः
जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडाध्वजम मंगलम पुंडलिकाक्षाय मंगलाय तनुहरि वासुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमो दुसरी चरणा संताचिया दुसरी चरण संताजिया दुसरी चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन्य आद्यत्रयजरणी देवाची शैले शृंगे शेर जटा झोले भगवाभीष कानन कुंडल भस्मलसे शिव गोरक्ष आदेश विठल 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 साधबोध झाला नुरोण्या ठेला ठाईच मुरला अनुभव कापुराची बाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी योगी मनोहरनाथ बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने संपन्न होत असलेला भव्य दिव्य सोहळा आणि त्या सोहळ्याच्या निमित्ताने आज या ठिकाणी आपण जो अभंग या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे, ज्यांच्या पवित्र प्रणांगणामध्ये आपण सर्वजण आहात, त्या माऊली महाविष्णू ज्ञानोबारायांच्या हरिपाठातील अभंगाचा आपण सेवेकरता घेतलेला आहे. साधुबोध झाला नुरोनिया ठेला. महाराज या ठिकाणी साधूच्या जीवनातला अनुभव सांगतात. थाईचा मुरला अनुभव पुढं उदाहरणाने पटवून देतात की साधूचा अनुभव आलेला कसा असतो. जसं कापूर असतो, कापुराची ज्योत त्या ठिकाणी पेटवली की काही क्षणामध्ये ती लुप्त होऊन जाते. तद्वत माऊली म्हणतात कापुराचे वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी. आणि साधूच्या सानिध्यामध्ये आल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज सांगतात मोक्ष रेखी आला भाग्य विनटला. की साधूच्या संगतीत आल्याच्या नंतर आपल्या भाग्याला एक वेगळ्या पद्धतीचं वळण लागतं आणि तो सतसंगतीने नटून जातो. महाराजांचं भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त. कारण त्या ठिकाणी जो साधू असतो तो भगवंताचा अंकित असतो, म्हणजे जवळ असतो. आणि माऊली म्हणतात ज्ञानदेव गोडी संगती सज्जनी. त्या ठिकाणी गोडी असावी लागते आणि ती कोणाची असावी लागते? सज्जनाची. ज्ञानदेव गोडी संगती सज्जनी. आणि एकदा की आपल्याला सज्जनाची संताची गोडी लागली की तो भगवान परमात्मा आपल्याला सर्व ठाई दिसतो. हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी. आणि त्याच्यासाठी सोबत साधन सांगितलं हरिमुखे म्हणा 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे परिहार देणं गरजेचं आहे. पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेले आहात. आपल्या निवासा पंचक्रोशीतील सर्वच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. वेळेचं बंधन आपल्याकडं आहे, राहिलेलं आहे पाऊण तास. त्याच्यामध्ये आपल्याला अभंगाची संगती लावायची आहे. सर्व वारकरी संप्रदायातील सर्व अनुग्रहित संत महाराज मंडळी, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर सर्व संत या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि विशेष
ज्यांनी या देवस्थानचा धार्मिक कारभार असणारा गेल्या 3 ते 4 वर्षापासनं एक चांगल्या पद्धतीने चालवलेला आहे असे या मधमेश्वर देवस्थानचे महंत आदरणीय ऋषीनाथजी महाराज यांनी मला या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलवलं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आमचे गुरुवर्य देखील उपस्थित आहेत. त्यांच्या चरणी, सर्व संतांच्या चरणी, तुम्हा सर्व भाविक भक्तांच्या चरणी नतमस्तक होऊन अभंगाकडे आपण वळूया. विठ्ठल विठ्ठल माऊलीने सुरुवात अभंगाची अशी केली. माऊली म्हणतात, साधू बोध झाला नुरोनिया ठेला. पहिल्या प्रथम आपल्याला साधूचा बोध होणं गरजेचं आहे. साधू या शब्दाची व्याख्या करत असताना मराठी व्याकरणामध्ये सांगितलं, साधू हा धातुवाचक शब्द आहे. थोडं घन विषयाकडे जायचं ठरलं तर माऊली सांगतात की साधू या शब्दाची व्याख्या करत असताना जो सर्व गुणांनी संपन्न आहे त्याला या ठिकाणी साधू म्हणतात. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे जे षडविकार आहेत याच्यावरती ज्याने विजय मिळवलेला आहे त्याला या ठिकाणी साधू ही व्याख्या लागते. दुसरी गोष्ट असे, साधू हा धातुवाचक शब्द आहे. त्याला कुणाच्या सांगण्यावरनं मोठेपणा येत नाही. एखादा व्यक्ती आहे तो चांगला आहे किंवा वाईट आहे हे समाजाच्या बोलण्यावरनं तो चांगला किंवा वाईट ठरत नाही, तर तो त्याच्या कर्तृत्वावरनं चांगला वाईट ठरतो. विठ्ठल 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 विठ्ठल. उदाहरण सांगायला गेलं तर स्वकर्तृत्वाने माणूस मोठा होतो इथपर्यंत ठीक आहे, पण त्याच्यावरती 3 लोकांची कृपा लागते. पहिली त्याच्यावरती त्याच्या मातापित्यांची कृपा लागते. दुसरी त्याच्यावरती त्याच्या श्रीगुरूंची कृपा लागते. आणि तिसरी त्याच्यावरती ईश कृपा लागते. आणि या व्यासपीठावरती ज्याला उभं राहायचं आहे त्याच्यासाठी त्याला शास्त्र कृपा लागते. विठ्ठल विठ्ठल शास्त्र आहे. शास्त्राची रचना त्यांनी केली ज्यांना साक्षात परमेश्वराचं दर्शन झालं. ज्या ज्ञानराजांचा अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे त्या ज्ञानराजांचा अवतार कार्य शके 1212 उत्तरे तये टीका केली ज्ञानेश्वरे सचितानंद बाबा आदरे लेखको झाला. त्या ज्ञानराजांच्या भूमीमध्ये आपण सर्वजण बसलेला आहात. त्या ज्ञानराजांवरती ज्यांची कृपा झाली, ज्या कुळामध्ये ज्ञानराजांनी आपला दीक्षांत सोहळा पार पाडला, ते कुळ कुणाचं होतं? आदिनाथ गुरु, आदिनाथ गुरु, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता. 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 मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध, मच्छिंद्राने बोध, मच्छिंद्राने बोध गुरुक्षती केला. मच्छिंद्राने बोध, मच्छिंद्राने बोध, मच्छिंद्राने बोध गुरुक्षती केला. जो अनुभूतीने संपन्न आहे तो साधू. दुसरी गोष्ट, जो गुरुकृपेने समर्थ आहे तो साधू. जो विकार रहित आहे तो साधू. म्हणून तर महाराज म्हणतात, या कलियुगामध्ये
सगळ्यात श्रेष्ठ साधन हे नामचिंतन आहे. आत्ताच्या युगामध्ये जप, होम, हवन, यज्ञ या गोष्टी जर आपण करायला गेलो तर कालानुरूप ती साधना नाही. कृता, त्रेता, द्वापार आणि कली या कलियुगामध्ये प्रमाण खूप आहेत, वेळ कमी आहे. महाराज सांगतात साधूने ज्या देवाला आपलंसं केलं तो देव त्यांचं काम ऐकतो. 23वी ही बाबांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेले आहात. या योगी गुरु मनोहरनाथ बाबांनी या ठिकाणी ज्यावेळेस आपलं वास्तव्य केलं, जेव्हा बाबा इथं आले, या पंचकृषीला ज्यांचा वरदहस्त प्राप्त आहे ते साक्षांत मधमेश्वर भगवंत आहे. मधमेश्वर या शब्दाचा अर्थ आहे का महाराष्ट्रातले जेवढे काही 12 ज्योतिर्लिंग आहे त्यापैकी सर्वात मध्यवर्ती जे लिंग आहे ते मधमेश्वर. दुसरी गोष्ट, जेव्हा समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथनामध्ये त्या समुद्र मंथनातून विष निघालं, त्या समुद्र मंथनातून मदिरा निघाली, त्या समुद्र मंथनातून लक्ष्मी निघाली, त्या समुद्र मंथनातून ऐरावत निघाला, त्यात समुद्र मंथनातून अमृत सुद्धा निघालं. आणि जेव्हा शास्त्रामध्ये त्याला देव असुर संग्राम असं म्हणतात, त्या देव असुर संग्रामामध्ये जे अमृत निघालं ते अमृत ज्या पात्रामध्ये काही अंश सांडलं असं सांगतात, त्याला या पवित्र अशा गंगेला काय म्हणतात? अमृतवाहिनी. सुंदर अशा अमृतवाहिनीच्या कडेला जेव्हा इथं बाबा आले तर हा जो परिसर होता, आज तुम्हाला इथं दगडा मातीचं कंपाऊंड दिसतंय, पण ज्यावेळेस बाबा इथं आले त्या टायमाला ह्या सगळ्या गोष्टी इथं नव्हत्या. तर एकमेव फक्त मंदिर इथं होतं. तुम्ही म्हणाल बाबा तुम्ही एवढा का सांगता, तर मी सलग 3 वर्ष बाबांच्या ग्रंथाचं पारायण इथं केलं. गेले होवनी या दिगंबर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्याची राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगा. वैराग्याच्या गोष्टी आईल्या काळी, वैराग्याच्या गोष्टी आईल्या काळी, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या जगाने, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या ऐकल्या. दिगंबर या शब्दाचा अर्थ आहे का ज्याला कशाचाच लोभ नाही. म्हणून भगवान दत्तात्रेयाचं चरित्र ऐकत असताना त्यांना सुद्धा दत्त दिगंबर असं म्हणतात. संत सुद्धा दिगंबर असतात, कशाचाच त्यांना लवलेश नसतो. त्यामध्ये एक परंपरा आहे पा सध्याच्या काळामध्ये, स्वामी समर्थ परंपरा. त्यांना जर पाहिलं तर आपण एक दिगंबर अवस्थेमध्ये ते दिसतात. गोरक्षनाथांना पाहिलं आपण, काही प्रतिमामध्ये गोरक्षनाथ दिसतात, ते पण दिगंबर अवस्थेमध्ये दिसतात. अगदी एका लंगोटीवर ते ज्यांनी पूर्ण आयुष्य साधना केली, कशी अवस्था होती. बाबाजी जेव्हा इथं आले, आल्याच्या नंतर त्यांनी हे ठिकाण बघितलं आणि त्या मधमेश्वर भगवंताच्या त्या लिंगाच्या समोर, पिंडीच्या समोर बाबा जेव्हा बसले, बसल्याच्या नंतर बाबांना त्या ठिकाणी आपाप ध्यान लागलं. कारण जागाच तशी आहे. हे मधमेश्वर देवस्थान अशी जागा आहे, इथं येऊन बसलं की माणसाला आपोआप ध्यान लागतं.
मेरे मन में तू ही, मेरे तन में तू ही, मेरा शिव भोला। मेरे मन में तू ही, तेरे रंग में तो भोले रंग जाऊं, तेरे को जीवन समर्पित करूं। मेरे मन में तू ही, मेरे तन में तू ही, मेरे दिल में तू ही, मेरे भोले भंडारी। मेरे मन में तू ही, मेरे तन में तू ही, जीवन में तू ही, मेरे भोले भंडारी। डमरू बजाता है सिर पे गंगा खडी। शिवचरित्रामध्ये सांगितलं, या सुंदर अशा शिवालयामध्ये जेव्हा बाबांनी वास्तव्य केलं, एक दिव्य चमत्कार होता त्या महात्म्यामध्ये। साक्षांत शिवलिंगाच्या समोर जेव्हा बाबा बसले, त्यावेळेस त्यांना जे इथं करायचं होतं, अधिकार असावा लागतो। रामप्रभूने आपलं जीवन कार्य कसं समर्पित करावं, याच्यासाठी एका संसाराने ग्रासलेल्या माणसाला, अगदी 24 तास पाप करणाऱ्या माणसाला एका ऋषीचा साक्षात्कार व्हावा आणि त्याला राम राम सुद्धा म्हणता येऊ नये, त्याला काय म्हणता यावं, मरा मरा। आणि अशा एका ऋषीने ग्रंथ लिहावा, आहे की नाही। आणि रामप्रभूने त्या पद्धतीने असं म्हणतात ना, बोलीला वाल्मिक तैशीच करेन, इकडे प्रभू रामचंद्रांनी त्यांचं जे काही जीवन कार्य होतं ते जसं वाल्मिक ऋषींनी लिहिलं त्या पद्धतीनं त्यांनी केलं। आपल्या नेवासा तालुक्यामध्ये अनेक संत झाले पहा, त्यामध्ये प्रथम पूजनीय योगी मनोहरनाथ बाबा, त्याचबरोबर समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा, ज्ञानेश्वर मंदिरामध्ये प्रातस्मरणे वैकुंठार्शी बंसी बाबा तांबे, इथं हंडीलिमगावला गेलं तर प्रल्हादगिरी बाबा, हे जे काही निवासा तालुक्यातले आदी संत होते की ज्यांची संगत ज्या महात्म्याने केली, त्यांनी त्या संतांना ग्रंथाच्या रूपाने तुमच्या आमच्या समोर आणलं। सकाळीच आदरणीय रामनाथ बाबा पवार यांनी सुंदर असं पारायण बाबांच्या ग्रंथाचं केलं। आपण अनेक ग्रंथ ऐकतो, 6 शास्त्र 4 वेद 18 पुराण, त्यामध्ये हे एक लिखित ग्रंथ आहे आणि ते ज्यांनी लिहिले त्यांनी त्यांचा अनुभव घेतला, अनुभूती घेतली। जसं राम आपण पाहिले, राम प्रभू पाहिल्याच्या नंतर आपण त्यांच्याविषयी त्याच पद्धतीनं वर्तन करू शकतो किंवा त्यांचं चरित्र सांगू शकतो। मग बाबांनी त्यांना त्या पद्धतीने अनुभवलं, ते कसे होते, कसे राहिले, त्यांनी काय केलं, या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या डोळ्याने बघितल्या आणि त्यांनी त्याची रचना केली। या सर्व ग्रंथाची रचना कोणी केली, हरिभक्तपरायण वैकुंठवासीम परपूजनीय नासिकेत महाराज यांनी या ठिकाणी या ग्रंथाची रचना केली। त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा। एक साधं व्यक्तिमत्व, गावागावात पारायणाला जात असताना एक पडशी असायची, त्याच्यामध्ये ग्रंथ असायचा आणि कुठल्याही प्रकारचं संपत्ती वगैरे या गोष्टीचा विचार न करता एक साधना मला करायची, या फक्त एका वचनावरती दृढ राहून त्यांनी रामायण, मी त्यांचे खूप रामायण ऐकले, रामायण गावगाव बाबा जाऊन सांगायचे। आणि एक साधं व्यक्तिमत्व, सरळ, पण त्यांना ती भगवंताची अनुभूती प्राप्त झाली आणि त्यांनी या 3 ते 4 ग्रंथांच्या रचना केल्या। त्यामध्ये बाबांचाही ग्रंथ येतोय की महान व्यक्तिमत्व। इथं जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये नाही तर बाबांना हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, गोरखपूर, लांब लांब बाबा भ्रमण करायला जेव्हा जेव्हा जायचे, त्या त्या ठिकाणी बाबांना एक संज्ञा लावली जायची, बाबाला शास्त्री सुद्धा म्हटलं जायचं। बाबा शास्त्री का होते, तर बाबा जे बोलायचे का तेच शास्त्र व्हायचं। साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी। कलियुगामध्ये साधू थोर आहे। बाबा जेव्हा इथं बसले, एक ब्राह्मण समाजाचा मनुष्य बाबांना भेटण्याकरता आला। कोणीतरी योगी महात्मा शिवालयामध्ये आलेले आहेत आणि आपल्याला त्यांच्या दर्शनाचा लाभ होणार आहे म्हणून तो व्यक्ती बाबांना भेटण्याकरता आला। बाबा महादेवाच्या मंदिरामध्ये
अगदी शिवालयाच्या समोर ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसलेले होते. साधूकडं गेलं की मचमच केली की काय भेटत नाही, आहे का नाही? कचकच केली तरी काय भेटत नाही. तिथं गेल्याच्या नंतर आपली झोळी रिकामी पाहिजे, आहे का नाही? तेव्हाच आपल्याला तिथं काहीतरी भेटतं. नाहीतर बहुतांश असं असतं, आपण जर कुठं गेलो तर पहिल्या प्रथम आपण आपल्याविषयी सांगायला सुरुवात करतो, मग तिथं आपल्याला काही भेटत नाही. अगदी या परिसराचं ज्यांनी सोनं बनवलं असं देवगड क्षेत्र आज महाराष्ट्रामध्ये सुंदरतेच्या बाबतीत आणि स्वच्छतेच्या बाबतीत पहिला नंबर देवगडचा लागतो. या मंदिराचं सोनं बाबांनी केलं, त्याला कारण आहे का त्यांनी गुरुकृपा प्राप्त करून घेतली. सामान्य नाही महाराज. त्या कालावधीमध्ये तेच बाबा ज्या टायमाला नेवासा बुद्रुकचं जे नाथबाबांचं मंदिर आहे, विश्वेश्वर नाथबाबांचं, त्या मंदिराच्या बाजूला आदरणीय किसनगिरीजी बाबा त्यावेळेस त्यांच्या चरित्रामध्ये येतं की ते जनावर वगैरे त्या काळामध्ये त्यांनी तसं जीवन घालवलं आणि त्यांना अधिकार संपन्न महात्म्याची गाठ पडली. आंधळ्याला सुद्धा दृष्टी येते महाराज. आँख देखने लगी बेहरा सुनने लगा, अगर कृपा हुई उस भगवान की तो लंगडा भी दौड़ने लगा. गोरक्षनाथ सांगतात की जर कृपा झाली त्या भगवंताची तर काय होऊ शकत नाही. रात्री मी गणेश चरित्र वाचत असताना एक सुंदर घटना माझ्या समोर आली. गणेश भगवंताचे 3 भक्त होते. का एकाला दिसत नव्हतं, एकाला ऐकू येत नव्हतं आणि एकाला बोलता येत नव्हतं. इतका कठीण प्रसंग. एका मारवड्याने त्यांची जमीन एकाही रुपये न देता हिसकावून घेतली. एकदा की माणसाचे वाईट दिवस आले का काय होईल सांगता येत नाही बरं का. हे आसन सुद्धा दुश्मनी करतं माणसाच्या बरोबर महाराज. दिवस जवळ चांगले आहेत ना तोपर्यंत जगून घ्यावं असं म्हणतात. काय भलाई कर भला होगा, बुराई कर बुरा होगा. भलाई कर भला होगा, बुराई कर बुरा होगा. बुराई कर भला होगा, बुराई कर बुरा होगा. भलाई कर भला होगा, बुराई कर बुरा होगा. यहाँ पे आया तू बंदे, तेरा तो फर्ज पूरा होगा. भलाई कर भला होगा, बुराई कर बुरा होगा. अगर किस्मत साथ दे तो पहाड़ भी सोने का बन जाता है महाराज. गोरक्षनाथ जी सांगतात काय त्याची कृपा व्हायला लागते. नाही गोरक्षनाथाने लघुशंका केली तर अख्खा गर्भागिरी सोन्याचा झाला. काय ताकद होती. नाथांसारखी शक्ती कुणाकडे नव्हती. छोटंसं उदाहरण घेतलं आपण. त्या मारोड्याने जमिनीच काढून घेतली आणि हे 3 भाऊ एकामेकाच्या खांद्याला धरून छोटे 11-12 वर्षाचे बाहेर पडले. त्या झोपडीच्या बाहेर पडल्याच्या नंतर रडायला लागले एकामेकाच्या गळ्यात पडून. का जेव्हा माणसावर वाईट दिवस येतात ना तेव्हा कुणीच त्याला साथ देत नाही. थोडं लाईव्ह चालू आहे म्हणून शब्द कातरतो. मग एकामेकाच्या खांद्याला धरून चालले आणि डोळे बंद केले. तेवढ्यात डोळे बंद केल्याच्या नंतर त्यांच्या आईने त्यांना जो उपदेश केला होता त्या उपदेशाची आठवण त्यांना झाली. लक्षात घ्या, आपला पहिला गुरु कोण आहे? पहिला गुरु आई आहे. तिने आपल्याला लहानपणी जे संस्कार लावले, मुलगा गर्भामध्ये असताना आई जे वर्तन केलं त्याचा परिणाम त्या मुलावरती होत असतो. संस्काराने संपन्न करण्याचा पहिले सामर्थ्य गुरुशक्ती आई आहे. काळाचा आघात झाला, आई मरण पावणार. एक दिवस आदल्या दिवशी रात्री आईने त्या 3 मुलांना जवळ घेतलं आणि त्यांना उपदेश करत असताना सांगितलं, जर तुमच्यावर कधी वाईट दिवस आले तर एक लक्षात ठेवायचंय काय,
का माझा आराध्य देवत गणेश भगवंत आहे. जेव्हा तुम्हाला वाईट प्रसंग येईल त्या टायमाला तुम्ही गणेशाचं स्मरण करायचं. कधी कधी तुमच्यावर असा प्रसंग येऊ शकतो का तुम्हाला हे जे काही आपण देवाची पूजा वगैरे करतो हे सोडून तुम्हाला शेतामध्ये एखाद्या वेळेस नांगर मारावा लागेल. कधी कधी तुम्हाला एखादा माणूस जमीन दान देईल. पण कशी दान देईल जमीन? बाबाजी पांडवाला दिली होती की नाही? तशी जमीन दान देणार लोक. कशी? बंजर जमीन. तिकडे शेवगावच्या खाली एका बाबाला 15 एकर जमीन दिली काल एक जणाने. मी म्हणलं बाबा 15 एकर म्हणले प्यायला पाणी नाही. 15 एकर प्युअर काळा पाषाण. म्हणजे एखाद्या वेळेस 600 दिवस येऊ शकतात की अशी बंजर जमीन तुम्हाला भेटू शकते. पण त्याच्यावर काय उगवायचं हे तुमच्या सामर्थ्यात आधारित आहे. 2-3 गोष्टी सांगितल्या, विस्तारित सांगत नाही. विठ्ठल 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 आणि त्या दिवशी रात्री आई मरण पावली. तिन्ही बाबांना दुःख झालं. बाहेर निघाले, एकामेकाकडे पाहून रडायला लागले. एकाला दिसत नाही, एकाला ऐकायला येत नाही. काय 3 जण 3 अवस्थेत होते. मगाच्या उदाहरणावर न बोलतोय. इथं कृपा झाली तर काय होऊ शकत नाही. तिघाने त्या ठिकाणी विचार केला. एका जणाची झोळी होती, त्या झोळीमध्ये ढोलक होता. त्यांनी तो ढोलक बाहेर काढला आणि ढोलक वाजायला लागला. जसं आमचे मृदंगाचार्य महाराज मृदंग वाजवत 10 तिरकट 10 तिरकट तिट तिरकट किती 10 10 तिरकट किती 10. वा, महाराजांच्या आवाजाला गोडे आहे. सुंदर असा जसं मृदंग वाजवतात तसं तो ढोलक वाजायला लागला. एक जेव्हा ढोलक वाजायला लागला, दुसऱ्याकडे अशी कला होती. याने ढोलक वाजवला, तो उडी मारायला लागला. तिसऱ्याकडे अशी कला होती, तो त्या ठिकाणी एक ढोलक वाजवतो, एक उडी मारतोय. आणि तिसरा होता तो गायन करायला लागला. असं करता करता त्यांनी मध्ये पडदा लावला आणि दृश्य तयार झालं. गणेश चरित्र सांगायला सुरुवात केली. बघा, भगवंताची कृपा झाली तर काय होत नाही. 1 लोक आली, 2 लोक आली, 5 लोक आली. असं करता करता हजारोच्या संख्येनं लोक यायला लागली. आणि हे 3 जण काय करायला लागली? फक्त आईने त्यांना जे संस्कार दिलेले होते, जे आराध्य देवत गणेश भगवंत, चरित्र डुप्लिकेट करून सांगायचं नाही. म्हणून जसं आहे तसं ओरिजिनल सांगतो. नाही तर देवता पण बदलवता येते, पण बदलवायची नाही. चरित्र गणेश पुराणातलं आहे. कृपा झाली आदेश आणि गणेश चरित्र सांगायला सुरुवात केली. गणेश चरित्र एवढं सांगायचं की जसंची तसं सांगायला लागले. त्यांचा प्रताप वाढत चालला, प्रसिद्धी वाढत चालली. लक्षात ठेवा, तुमची प्रसिद्धी वाढत चालली का तुम्हाला मानणारे लोक हजार असतात. आणि एकदा का तुमची प्रसिद्धी व्हायला लागली का जे तुमच्या जवळ येतात ते सुद्धा निघून जातात. म्हणून तर प्रसिद्धी आणि कुप्रसिद्धी याला भावुक न होता आपण आपलं जीवन कार्य संपन्न करायचं असतं. एवढी प्रसिद्धी वाढायला लागली त्यांची. आणि प्रसिद्धी वाढायला लागल्याच्या नंतर चमत्कार व्हायला लागले. तेवढ्यात एका मारोड्याने जमीन हिसकावून घेतली होती. दुसरा मारोडी त्या ठिकाणी आला आणि त्याने बघितलं. म्हणले खरंच यांच्याबरोबर अपराध झालाय, यांच्यावर अत्याचार झालाय, अन्याय झालाय. लोक म्हणले अन्याय काय झाला? म्हटले तर 1 रुपया न देता यांची जमीन हिसकावून घेण्यात आली. आता आपण एक काम करूया, पहिल्या प्रथम तर यांची जमीन यांना मिळवून द्यायची आहे. जमीन मिळवून द्यायची, मग काय करायचं? मग एका मारोड्याने दुसऱ्या मारोड्याला त्या ठिकाणी विरोध केला आणि जमीन मिळवून दिली. आता ज्याने जमीन दिली तो काय शहाणा नव्हता महाराज. त्याने जमीन दिलीच दिली पेपरावरती, पण घेतली होती बागायती आणि दिली कशी? जिरायती. खरं आहे आपलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 3 जण भाव त्या ठिकाणी जमीन भेटली म्हणून त्यांना आनंद झाला. म्हणले गणेश भगवंताची कृपा झाली, आपली गेलेली जमीन आपल्याला परत मिळाली, हरकत नाही. म्हणले मग आता या जमिनीत हे 3 जण काय करणार? गावातले काही चांडा लोक आपसात चर्चा करू लागली. म्हणले काय वेडेत? म्हटले जमीन दिली तर दिली. म्हणले कशी दिली? बंजर जमीन, काळा पाषाण. आता हे 3 जण देवाची सेवा करणारे लोक आणि हे या जमिनीत काय करणार? बहुतांश जे देवाची सेवा करतात त्यांना लोक येडे म्हणतात. कोणते लोक? सुशिक्षित लोक. ते म्हणतात येडे, देवाच्या नादे लागले. असं असतं. बहुरूपी आहे म्हणतात. म्हणून त्या ठिकाणी त्यांना बहुरूपी म्हणायला लागले लोक. हे काय करणार या शेतीमध्ये? पण वेळ झालाय म्हणून झटपट सांगतो. 3 जणांनी त्या ठिकाणी साधना केली, नामचिंतन केलं आणि
शक्तीच्या बळावरती ते मोठे मोठे टोळ होते ना त्या जमिनीमध्ये दगडाचे, ते लोटून लावायचा त्यांनी प्रयत्न केला. सगळे टोळ बाजूला केले. लावल्यानंतर एक दिवस ज्या मारुड्याने जमीन दिली होती तो परत आला. म्हणले, दादा अरे या जमिनीत तुम्ही करणार का? इथं किती जरी कुवा खोदला तर काय पाणी लागणार आहे का? त्या तिघा जणाच्या डोळ्याला पाणी नाही आलं. तो निघून गेला आणि त्यांनी विचार केला याने आपल्याला बरोबर उपदेश केला. आता एक काम करूया आपण, काय गणेश भगवंताचं नाव घेऊन इथं आपण प्रयत्न करूया. त्यांनी असणारा टिकाव हातामध्ये घेतला. खांदत खांदत भजन करायचे आणि खांदायचे, भजन करायचे आणि खांदायचे. असं करता करता बघता काय चमत्कार असा झाला का त्या बंजर जमिनीमध्ये इतकं पाणी लागलं का आज अख्खीच्या किवी शक्कर प्युअर बागायत झाली. दृष्टांत संपला. सिद्धांत घ्यायचा आहे आपल्याला त्याचा, की जीवनामध्ये जर तुमच्यावरती संत कृपा झाली, गुरुकृपा झाली, ईश्वर कृपा झाली तर चमत्कार असा झाला. पाणी जसं उडाला तोंडावरती, तिघाने तोंड पुसण्याचा प्रयत्न केला तर एक म्हणला, बाबा बाबा किती पाणी लागलं. वरचे बघणारे म्हणत होते, अरे हा तर मुका होता, बोलायला कसा लागला. एक जण म्हणला, अरे एवढं पाणी लागलं. म्हणले, मी तर माझ्या डोळ्याने पाहिलं. लोक म्हणले, आंधळा होता, याला दिसायला कसं काय लागलं. आणि एक जण म्हणला, दोघं जे बोलले ते मी ऐकलं. म्हणले, बाहेरा होताला ऐकायला कसं काय यायला लागलं. म्हणजे मगाशी गोरक्षनाथजींनी जे दोहा सांगितलं त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगितलं, की संत कृपा झाली तर काय होणार नाही. योगी मनोहरनाथ बाबांनी तर साधना केली. तो मारुडी त्या ठिकाणी गावातून आला, दर्शन घेतलं बाबांचं आणि त्याने बाबांना काही गोष्टी मागण्याचा प्रयत्न केला. संत असे असतात, त्यांना न मागताच त्या ठिकाणी मनातलं कळून जातं. म्हणून तर त्या सद्गृहस्थाला जो बोध बाबांनी केला त्या बोधाचं उत्तर या अभंगाच्या प्रथम चरणात सांगितलं. साधुबोध झाला तो नुरोनी आठेला, साधुबोध झाला तो नुरोनी आठेला, सद्बोध झाला तो नुरोनी आठेला, सद्बोध झाला तो नुरोनी आठेला. ठायेचा मुराला अनुभव, ठायेचा मुराला अनुभव, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ठाईचा मुराला अनुभव, ठाईचा मुराला अनुभव, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे. साधुबोध झाला तो नुरोनी आठेला, ठाईचा मुराला अनुभव, ठाईचा मुराला अनुभव. साधुबोध झाला नुरोनी आठेला, ठाईचा मुराला अनुभव, ठाईचा मुराला. बाबांनी त्या सद्गृहस्थाला विचारलं, रडतोस का? मनातलं ओळखलं. बाबाजी बोले, तेरी शादी को 11 साल हो गए, अभी तक तेरे को बच्चा नहीं है, इसलिए तो रो रहा है. बाबाने काहीच नाही केलं. ज्या महादेवाच्या पिंडीवरती बाबा बसलेले होते त्याच महादेवाच्या पिंडीवरचा बिलोपत्र घेतलं आणि त्याच्या हातावरती दिलं. त्याला सांगितलं, हे बिलोपत्र घेऊन जा आणि अनेशापुटी 3 दिवस हे बिलोपत्र तू तुझ्या पत्नीला गावरान गाईच्या गोमूत्रामध्ये खाऊ घाल. साधूच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला आणि त्या व्यक्तीच्या मनातली इच्छा त्या ठिकाणी काय झाली? पूर्ण झाली. जसं माऊली एका प्रमाणामध्ये म्हणतात की ज्याच्यावरती श्रीगुरूची कृपा झाली. श्रीगुरूची कृपा होणं म्हणजे काय? कल्पतरूच्या झाडाखाली जसा एखादा बसला आणि बसल्याच्या नंतर त्यांनी जी गोष्ट मनात आणली ती जशी पूर्ण होते तशी गुरुकृपेनं होते. श्री गुरु सारी खा हसता पाटीला का, श्री गुरु सारी खा हसता पाटीला का, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी. सारी खा हसता पाटीला का, श्री गुरु सारी खा हसता पाटीला का, इतरांचा लेखा कोण करी.
कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला 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 काय वाणूच्याला सांगा दोरी काय वाणूच्याला कल्पतरूच्या झाडाखाली बसलं की कल्पना पूर्ण होते. एका विचित्र माणूस कल्पतरूच्या झाडाखाली बसला आणि त्याने मनामध्ये भावना व्यक्त केली. या ठिकाणी जर मला सुंदर अशी गाडी प्राप्त झाली तर काय होईल. मग गाडी तर मागायची. मग त्याने विचार केला आता गाडी मागायची तर चांगल्यातली चांगली मागितली पाहिजे. मग म्हणले इथं जर फॉर्च्युनर गाडी उभा राहिली तर काय होईल. असं म्हणताना म्हणतो बाबा लगेच फॉर्च्युनर गाडी आली, कल्पतरूच्या बाजूला उभा राहिली. त्यानं विचार केला बाबा सुंदर अशी फॉर्च्युनर गाडी उभा राहिली. म्हणले मग काय करावं. म्हटले गाडी तर उभा राहिली पण मला ड्रायव्हिंग करता येत नाही. म्हणजे देवा याच्यासाठी काय महाराज स्टँडर्ड ड्रायव्हर लगेच गाडीत हजर. हे सगळं झालं. त्याने अनेक कल्पना केल्या, कल्पना पूर्णच होत नसतात. आणि शेवटला एवढं सगळं झालं, मागून मागून सगळं काय बाजूला जे पाहिजे होतं ते सगळं भेटलं. आणि मग त्याच्या मनात एक गोष्ट आली. म्हटले हे कल्पतरूच्या झाडाखाली एवढं सगळं भेटतंय. म्हणले हे झाड कशाचं आहे आपल्याला माहिती नाही. जर इथं भूत आलं आणि त्याने जर आपल्याला खाऊन टाकलं तर. आलं भूतन टाकलं. विठ्ठल विठ्ठल असं असतं. कधी कधी साधूच्या संगतीमध्ये जर आपण गेलो तर एखादी गोष्ट मागू नये ते आपण मागण्याचा प्रयत्न करतो. पण संत त्याला म्हणतात ज्यांना न मागता याला ही गोष्ट पाहिजे हे त्यांना समजतं ते संत. कारण त्यांच्यावरती गुरुची काय आहे कृपा आहे. जसं कापराची वात आहे ती लावल्याच्या नंतर काही क्षणामध्ये काय होते नष्ट होऊन जाते. महाराज म्हणतात कापुराचे वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी. आता इथं ज्योत शब्द जर लावला असता तर एक आरती आला असता. ज्योती म्हणजे अनेक आरती शब्द या ठिकाणी लावला. कापुराचे वाती उजळल्या ज्योती म्हणजे इथं जसं आपण हे एक बाबांनी इथं लावलेली ज्योत आहे मनोहरनाथ बाबा, तसं तिकडं समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा. प्रत्येक परिसरामध्ये जो तो अधिकार संपन्न महात्मा आहे. महात्मा त्याला म्हणतात ज्याचा आत्मा कसा आहे महान. चोराये लुटेराये आये बडा धनवान रे साधु को दोनों एक जैसा जिसे नहीं वो इंसान रे. अपना पारी के नाही तेरे अपना पारी के नाही अपना पारी के नाही देते अपना पारी के नाही देते. संत संगतीचे काय सांगू सुख अपना पारी के नाही दे अपना पारी के नाही दे. संत संगतीचे काय सांगू सुख अपना पारी के नाही अपना पारी के नाही दे. साधू त्याला म्हणतात जो जन्म सांगतो, जो मृत्यू देखील सांगतो. प्रभू रामचंद्र जेव्हा महाविष्णूचा अवतार असणारे प्रभू रामचंद्र या मानव अवतारामध्ये इथं आले आणि आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रांनी ज्या देवाची साधना केली, भजन करी महादेवा देवा भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव श्रीराम जय राम जय जय राम. 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले
पूजी सदाशिव सदाशिव राम पूजी सदाशिव भजन करी महादेव भजन करी प्रभू रामचंद्र हे शिवाचे उपासक होते. प्रभू रामचंद्र इथं आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रांनी पहिल्या प्रथम अवतार कार्य सुरू करत असताना ज्यांच्या पोटी अवतार घेतला ते आपल्याला सर्वांना माहिती आहे. देव कुठंही थांबत नाही, जिथं पात्र असेल तिथंच देव प्रगट होतो. रामायणामध्ये अनेक पात्र आहेत. भरत आहे, शत्रुघ्न आहे, अनेक पात्र आहेत. त्याच्यातले काही पात्र चांगले आहेत आणि त्याच्यातले काही पात्र वाईट आहेत. आपल्या दृष्टीने काही पात्र चांगले आहेत आणि आपल्या दृष्टीने काही पात्र वाईट आहेत. वशिष्ठ मुनी एक असं पात्र होतं त्यामध्ये का त्यांना भगवंताचं अवतार कार्य माहिती होतं. वशिष्ठ मुनी जसेच आले, श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. सप्त ऋषी आले, त्याच्यातला एक ऋषी असा होता त्याला हे सगळं माहिती होतं का प्रभू इथं किती दिवस राहणार. त्यांना हेही माहिती होतं का प्रभूचा जे काय रामायण आहे त्या रामायणातला शेवटचा प्रसंग किती वाईट असणार. एखादी गोष्ट प्राप्त करण्याकरता माणूस आयुष्य खर्च करतो आणि ते जेव्हा त्याला प्राप्त होतं त्यावेळेस ते पाहण्याकरता तो राहत नाही. दोन छोटेशी बालकं ज्या टायमाला आईच्या हाताला आहेत, दोघांच्या डोळ्यात अश्रू आहे. पिता को देख रोने लगे लव कुश भगवान रे. माता सीता की आंख भर आई रोने लगा शैतान रे. शैतान म्हणजे राक्षस सुद्धा त्या ठिकाणी रडायला लागले. मला ज्यावेळेस सीतामय्या चालले, जमीन फाकली. आपण सर्वांनी बघितलं, धरती माईची मुलगी होती ती. आणि शेवटच्या प्रसंगाला सीतामय्या ज्यावेळेस चालली तर ते दोन्ही लवकुश हे रामप्रभूच्या हातामध्ये देऊन टाकले आणि सांगितलं आजपासून यांची आई पण तुम्ही आणि वडील पण तुम्ही. आणि ज्यावेळेस ते चालले त्यावेळेस प्रभुराम सुद्धा रडायला लागले. रडणाऱ्या प्रभुरामचंद्राकडे शिवांनी पाहिलं आणि सांगितलं जो रोते हैं उसको भगवान नहीं कहते, आप क्यों रोते हो. बोले आपको पता नहीं है आप यहाँ पे क्यों आए हो. कशासाठी आले. बोले इथं तुम्ही ही कर्मभूमी आहे, तुम्ही कशासाठी आलात हे आम्हाला माहिती आहे आणि तुम्ही कधी जाणार हे आम्हाला माहिती आहे. म्हणून मला वाटतं मी मागच्या एका लाईव्ह कीर्तनामध्ये सुद्धा सांगितलं होतं, नवीन पुणतगावच्या देव त्याला म्हणतात का ज्यांना भेटायला काळ येतो. संत त्याला म्हणतात त्यांना भेटायला अगोदर स्वतः तो येतो. मी तुम्हाला घेऊन चाललो, सांगतो त्यांना प्रभूला भेटण्याकरता शेवटच्या क्षणाला स्वतः तो यवन स्वतः आला, प्रभूच्या समोर बसलेला. तुमचा अवतार कार्य संपलाय देवा, मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. महाराज काय ताकद असेल त्याला कारण आहे की त्यांनी वशिष्ठ मुनीचा आदर केला. साधूची जीवनामध्ये त्यांनी संगत केली. जेव्हा जेव्हा वाईट प्रसंग त्यांच्यावरती यायचा त्यावेळेस त्यांच्या ध्यानात यायचं की आपण जेव्हा दंडकारण्यात निघालो 14 वर्षाचा वनवास, अनेक संतांनी आपल्याला आशीर्वाद दिले, अनेक संतांनी दिले. यादी जर सांगत गेलं तर 4-5 तास लागतील. एवढ्या संतांचा आशीर्वाद प्रभू रामचंद्रांनी घेतला आणि त्यांचं जीवन कार्य त्यांनी फलितरूप केलं. जात असताना प्रभू एकच बोलले काय कमी इथून चाललोय पण मग मागं काय राहणार. त्यावेळेस वशिष्ठ मुनींनी सांगितलं तुम्ही जरी चाललात तरी पाठीमागं तुमचं नाव राहणार. जसं इथं बाबा आहेत, आज तुम्हाला ते दिसत नाही पण सूक्ष्म रूपाने आजही ते इथं आहे. हे जे काही कार्य आहे हे ज्यांच्याद्वारे त्यांना करून घ्यायचं आहे त्यांच्याद्वारे बाबा करून घेतात. कुणी अन्नदान करतं, कोण मंडपचा खर्च देतं, कोण या ठिकाणी पावती फाडून सहकार्य करतं, कोण दान दक्षिणा देतो. जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने त्याला जे जे शक्य होईल ते त्या ठिकाणी करून घेतो. पण हे सगळ्या करण्याच्या पाठीमागं शक्ती कुणाची आहे. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. 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 अच्छी बनेगी
बनेगी संतन के संग लग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लग रे आगे तेरी अच्छी बनेगी अच्छी बनेगी। तेच माऊली सांगतात मोक्ष रेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त त्याला त्या ठिकाणी जीवनामध्ये मोक्ष रेखा प्राप्त होते किंवा त्याला जीवनामध्ये मोक्ष प्राप्त होतो। याचे 14 अर्थ आहेत, तेवढा वेळ नाही आपल्याकडं। या एकाच कडव्याचे 14 अर्थ निघतात। त्याला मोक्ष प्राप्त होतो। प्रभू रामचंद्र एक मानव अवतारी होते असं आपण म्हणूया, पण ते देवही होते कारण त्यांचा अधिकार तेवढा। तसं या ठिकाणी योगी मनोहरनाथ बाबा हे तुमच्या आमच्या दृष्टीने जरी आपल्यासारखे असले तरी सुद्धा ते एक विभूती होती। मगाशी प्रमाण दिलं आपण, त्यांच्यामध्ये एक अनुपम्य शक्ती होती। दुसरं उदाहरण असं, एक माणूस जनावर वळता वळता आला आणि आल्याच्या नंतर त्याला दिसत नव्हतं। इथं कशाची तरी वाडी केलेली होती आणि ते जनावर वाडीमध्ये आले। बाबांनी पाहिलं, बोले अंधा है तेरे को दिखता नहीं। तसे रागेटे होते। बोले बाबा जी आप कुछ भी बोले तो मैं सचमुच में अंधा हूं। अरे बोले तुम कहाँ अंधा हो, तुम तो पढ़ सकते हो। पढ़ सकते हो तो म्हणला मी एवढ्या दिवसाचा जन्मजात आंधळा आहे, मी कसं काय पडू शकतो, वाचू शकतो। बाबांना वाचण्याचा छंद होता म्हणून तर त्यांना शास्त्री म्हणायचे, पाठ होतं त्यांच्या सगळं संस्कृत। बाबा ग्रंथ वाचत होते श्रीमद भगवद्गीता। बाबाने अशी भगवद्गीता त्याच्या समोर सारखावली, वाच म्हणले। अहो असं म्हणल्या तो लागला ना वाचायला, म्हणजे त्याला काय लागलं, दिसायला लागलं। ही ताकद कशाची, बाबांनी त्याच्याकडे बघितलं आणि दोघांची नजरानजर झाली। एवढी सामर्थ्य शक्ती की बाबांनी त्याच्याकडे नुसतं पाहिलं तर आंधळा माणसाला सुद्धा दिसायला लागलं। नो हे हा सामान्य महिमा संतांचा, तो हे हा सामान्य महिमा संतांचा, सामान्य महिमा तो हे हा सामान्य महिमा संतांचा। नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी। काही नाही होत संत कृपेने। शशांकर राजाची कथा तुम्हाला सगळ्याला माहित आहे। ताडण केलं स्वतःच्या मुलाला, सावत्राईने नको नको त्या गोष्टी बोलली आणि वडिलाचे कान भरवले। स्वतःचा मुलगा त्याचे हात पाय छाटले आणि त्याला घराच्या बाहेर सोडून दिलं। नाथपंथी महात्मे भ्रमण करत 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 तिथं आले। त्यांनी बघितलं, म्हणले बाबा राजन आम्ही तुम्हाला काही मागायला आलो। नाथजी राजा म्हणतोय काय मागणार तुम्ही, साधू काय मागणार। आता कार्यक्रम असला ना तुम्ही अचानकच आहे का त्याच्या घरी, तो म्हणतो आता बाबा आले बरं का। काही काय असे राहते लगेच पटक्यान लगेच पट्टी मारून ठेवतात, कशाला, नोटीला, कशावरच नाही चालली पाहिजे, टपक्यान काहीतरी मागायला आले। म्हणले बाबा तुम्ही काय मागणार, म्हणले मागतील काहीतरी, भिक्षा मागतील, थोडाफार खर्च मागतील, कपडे मागतील। म्हणले राजन आम्ही जे मागायला आलो ते तुम्ही देणार का। नवनाथ कधी सांगत असतो, आता हे घोडेगावला वेळा असल्यावर सांगितलं जातं। म्हणले हो। म्हणले नक्की राजन विचार करा बरं का, मी काही पण मागू शकतो। बोले हा आप जो मागोगे वो हम देंगे। राजाच्या मनासारखं झालं असं म्हणावं लागेल। म्हणले हा जो बाहेर पडलेला मुलगा आहे ना, म्हटले याचे हात पाय छाटलेत, तो देणार का आम्हाला। मग तर राजा म्हणला मुलगाच नाही देणार, याच्याबरोबर 2 तोळे सोनं सुद्धा देणार। म्हणजे तसा पण आहे काय आमच्या कामाचं नाही, घेऊन जा तुम्हाला। आणि तो मुलगा ज्यावेळेस प्राप्त झाला, गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांची सुंदर कथा आहे। महाराज साधनेच्या जोरावरती त्याला साक्षात्कार दिला, मंत्र दिला, त्याला एका गुफेमध्ये ठेवलं। 12 वर्षाच्या साधनेच्या जोरावरती महाराज पाय फुटले चौरंगासी, पाय फुटले चौरंगासी, पाय फुटले चौरंगासी, पाय फुटले चौरंगासी। शशांगराने शिक्षा दिधली, सानिध
रे सा शशांगरानी शिक्षा दिधली आई बिचारी कुमाता बनली हात तोडून मुद्रा फेकली नाथाने अनुभूती दाखविली. सुंदर असा चौरंगावरती त्याला बसवलंय. योग शक्तीच्या वाडावरती साधना करता करता ज्याला हात पाय नाही. ओम शिव गोरक्ष जय शिव गोरक्ष 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 शिव गोरक्ष जय शिव गोरक्ष. चमत्कार पाहुनी नाथांचा देवामध्ये चर्चा चालली. चौरंगीनाथ नाथ योग्याची कथा गायिनी नाथाने तव कृपा केली. ओम शिव गोरक्ष जय शिव गोरक्ष ओम शिव गोरक्ष जय शिव हा चमत्कार ज्यावेळेस शशांक राजाला उडत उडत आवाज आला कळला. जो मुलगा आपण बाहेर टाकला होता त्या मुलाला योग दीक्षा प्राप्त झाली आणि त्याला हातपाय फुटलेले आहे. आणि त्यावेळेस हात वरती केले साष्टांग दंडवत घातला स्वतःच्या मुलाला. राजा बोलतोय हे सगळं कशामुळे झालं. सांगितलं हे सगळं त्याच्यामुळं झालं. मोक्षरेख्याला भाग्य विनटला साधूचा अंकिला. त्या ठिकाणी साधूच्या संगतीमध्ये गेला तर बाहेर टाकलेल्या मुलाला हातपाय फुटले आणि तो नाथ संप्रदायात एक योगी झाला. त्याचं नाव काय चौरंगी नाथ. अशा नवनाथांच्या अनेक कथा आहेत. आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बाबा जीवनामध्ये ज्याला साधूचा बोध झाला त्याला मोक्ष प्राप्त झाला. ज्याने साधूची संगत केली त्याची जीवन नौका तरळली आणि ज्याच्यावरती गुरुकृपा झाली. माऊली म्हणतात की नाही ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. आता उद्धारिलो गुरु कृपे आता उद्धारिलो गुरु कृपे आता उद्धारिलो गुरु कृपे आता उद्धारिलो असा पाठीराका श्री गुरु सारिका असा पाठीराका श्री गुरु सारिका असा पाठीराका श्री गुरु सारिका असा पाठीराका. त्या ठिकाणी साधूची संगत केली तर सगळ्या ठिकाणी देवत्व दिसतं महाराज. सगळ्या ठिकाणी देवस्व दिसतं. जेव्हा जेव्हा रामप्रभूवर वाईट वाईट प्रसंग यायचा तेव्हा तेव्हा रामप्रभू शंकराचं स्मरण करायचे. जेव्हा जेव्हा गोरक्षनाथांच्या जीवनामध्ये वाईट प्रसंग यायचा तेव्हा तेव्हा गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांच्या असणाऱ्या दीक्षेमध्ये स्वतः तो ज्ञानाग्नी चेतन करायचे. त्यांना ती अनुभूती होती. म्हणून अनुकंपा अनुभूती साक्षात्कार या गोष्टी ऐकायला जेवढ्या सोप्या वाटतात ना तेवढ्या अनुभवायला खूप अवघड असतात बरं का. खूप अवघड असतात. एकटं राहणं वेगळं आणि दुसऱ्याच्या देहात राहणं वेगळं ऐक नाही. मच्छिंद्रनाथ कुठं राहिले होते माहिती ना तुम्हाला. 12 वर्ष त्या राजाच्या देहात राहिले. त्यांचा देह तसाच होता. म्हणून नाथ संप्रदाय तसा महान संप्रदाय जगामध्ये. म्हणून तर नाथ संप्रदाय पुढं सगळे संप्रदाय नतमस्तक होतात आणि सगळे हेच म्हणतात आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत आदिनाथ गुरु सकळ मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य
मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. म्हणून हा आदिनाथाचा संप्रदाय आणि नाथ संप्रदायाला लाभलेलं जे वैराग्याचं बळ आहे ही शंकराची देण आहे. म्हणून योगी मनोहरनाथ बाबांना जे प्राप्त झालं ते सुद्धा शिवशंकराची देण आहे. म्हणून आज ही 23वी पुण्यतिथी त्यानिमित्ताने सुंदर असा अभंग माऊलीचा आपण घेतला होता. माऊली सांगतात जीवनामध्ये जर तुम्हाला तरुण जायचं असेल तर काय करा, तर सज्जनाची संगत करा. ज्ञानदेव गोडी संगती सज्जनी, 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 ज्ञानदेव गोडी संगती सज्जनी. हरि दिसे जनीवनी आत्मतत्वे, हरि दिसे जनीवनी आत्मतत्वे, हरि दिसे जनीवनी आत्मतत्वे. हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि दिसे जणीवणी आत्मतत्वे, हरि दिसे जणीवणी आत्मतत्वे, हरि दिसे जणीवणी आत्मतत्वे. हरि मुखे हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, कोण करी, कोण करी. पुण्याची गणना कोण करी. गणना कोण गणना गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करे. कोण करी, कोण करी. पुण्याची गणना कोण करी, कोण करी. पुण्याची गणना
चला 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 बोला बोला पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे वाह वाह हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा सर्वांनी वर हात करायचे का करा ओम नमो सद्गुरु जय जय मनोहरनाथ बाबा 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 जय जय मनोहरनाथ बाबा जय जय मनोहरनाथ बाबा मनोहरनाथ जय जय मनोहरनाथ बाबा जय जय मनोहरनाथ बाबा जय जय मनोहरनाथ बाबा मनोहरनाथ बाबा जय जय मनोहरनाथ बाबा ओम नमो सद्गुरु 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 जय जय मनोहरनाथ बाबा मनोहरनाथ बाबा जय जय मनोहरनाथ बाबा जय जय मनोहरनाथ बाबा जय जय मनोहरनाथ बाबा मनोहरनाथ बाबा जय जय मनोहरनाथ बाबा ओम नमो सद्गुरु 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 जय जय कुंडली कमरदारी विठो
रखुमाई जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आ विठाल जय जय विठाल विठाल जय जय विठाल आ बोलिलेले कुरवे देवा कोडी उतरे का पाया पैसे करा करा क्षमा अपराध महाराज तुमचे सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 कुंडली कमरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज मध्यमेश्वर भगवान की जय मोहिनीनाथ बाबा की जय।